विलीनीकरण अजित पवारांच्या नेत्यांनाच नको असं चित्र आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनील शेळके यांच्या विलीनीकरणाला विरोध दिसतोय। विलीनीकरणाच्या चर्चेबद्दल कल्पना नसल्याचं अजित पवारांच्या नेत्यांचं म्हणणं आहे। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या नेत्यांनाच नकोय असं दिसतंय। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनील शेळके यांचा विलीनीकरणाला विरोध असल्याचं दिसतंय। विलीनीकरणाच्या चर्चेबद्दल कल्पना नसल्याचंही हे नेते सांगतायत। दादांची इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे। आज यावरती भाष्य आपण का करतो नाही, त्या विषयाला आपण सारखेच दुजोरा द्यायचं काम नाही करायला पाहिजे, परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत। जी चर्चा आहे ती वहिनींबरोबर दादांनी केलेली असेल। आता वहिनींबरोबर आम्ही कोणीही चर्चा करू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं काही सांगता येणार नाही। कौटुंबिक प्रश्न आहे, कौटुंबिक प्रश्नामध्ये वहिनी बसून चर्चा करतील आणि आम्ही वहिनीने घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल। तर विलीनीकरण होणार होतं असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सांगतायत। मात्र भाजपनं सुद्धा विलीनीकरणाबद्दल अजितदादांनी आम्हाला कल्पना दिली नव्हती असं सांगितलंय। समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे। चर्चा करायची नाही करायची, विलीनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील। आम्ही जयंत पाटलांच्या बंगल्यावर बसलो होतो, त्यावेळेला सांगितलं ते आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची मित्र पक्षाची चर्चा झाली, माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे। फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा, अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या भूमिकेमुळे विलीनीकरणाच्या चर्चाच आता विलीन होणार का असा प्रश्न निर्माण झाला।